नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरीचा पार्ट 11. ओके, नेहमीप्रमाणेच आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा पिक्चरच्या माध्यमातून म्हणजे चित्रांच्या माध्यमातून जास्तीत जास्त इंग्रजी शब्दार्थ कसे लक्षात ठेवायचे हे आपण शिकणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला वर्ड आहे आपल्याकडे रिबुक. आता रिबुकचा अर्थ काय होतो बरं? रिबुकचा अर्थ होतो टू स्पीक अँग्रीली टू समबडी बिकॉज ही ऑर शी हॅज डन समथिंग रॉंग. बघा, टू स्पीक अँग्रीली, स्पीक म्हणजे बोलणे म्हणूया, अँग्रीली म्हणजे रागारागानं, समबडी म्हणजे कुणाला तरी, बिकॉज म्हणजे कारण की. अर्थ बघा, टू स्पीक अँग्रीली टू समबडी, कुणाला तरी रागारागानं बोलणं, बिकॉज, बिकॉज म्हणजे कारण की. ही ऑर शी हॅज डन समथिंग रॉंग. ओके, ही ऑर शी म्हणजे त्याने किंवा तिने काहीतरी रॉंग केलेलं आहे, म्हणजेच चुकीचं काहीतरी केलेलं आहे. त्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला खडसावतोय, रागावतोय, त्याला रिबुक करणे म्हणतो. मराठीमध्ये अर्थ बघा, दोष देणे, खरडपट्टी काढणे. दोष देणे किंवा खरडपट्टी काढणं याला रिबुक असं म्हणतात. आता एक्झाम्पल बघा, द टीचर डिलिव्हर्ड अ शार्प रिबुक टू द क्लास. द टीचर डिलिव्हर्ड अ शार्क रिबुक टू द क्लास. शिक्षकाने वर्गाला खरडपट्टी या शब्दामध्ये झाडलं किंवा त्यांना दोष दिला, त्यांना रागामध्ये बोलले. आता हे चित्र बघा, या चित्रामध्ये कोण आहे? हा 3 इडियट्सचा पिक्चर. ओके, 3 इडियट्समधला हा प्रोफेसर त्यांच्या स्टुडंटला रागवतोय कारण त्यांनी काहीतरी चुकीचं केलंय. त्यांनी त्यांच्या कॉलेजचा पेपर लीक केला, त्यामुळे हे टीचर त्यांना रिबुक करतायत, खडसावत आहेत किंवा रागावत आहेत. ओके, मग रिबुकला कसं लक्षात ठेवा की हा 3 इडियट्सचा मूवी आणि शिक्षक मुलांना रागवत आहेत. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ग्लॅड. ग्लॅडचा अर्थ बघा, हॅपी, प्लीज्ड, ग्रेटफुल फॉर समथिंग. हॅपी म्हणजे आनंदी असणं, प्लीज म्हणजे सुद्धा आनंदी असणं, ग्रेटफुल फॉर समथिंग. ग्रेटफुल म्हणजेच काय तर कृतज्ञ म्हणूया. ओके, फॉर म्हणजे साठी, समथिंग म्हणजे काहीतरी. तुम्ही काहीतरी चांगलं केलंय त्यासाठी कृतज्ञ असणं म्हणजेच काय, केलेले उपकार जाणणं, आनंदी राहणं असं आपण त्याला म्हणू शकतो. मराठीत अर्थ बघा, आनंदी, आनंदित झालेला, प्रसन्न, खुश, संतुष्ट, हर्षित किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ऋणी किंवा कृतज्ञ असलेला. मग ग्लॅडला एका शब्दात लक्षात ठेवा, आनंदी असणं. आता ही बघा, ही वुमन आहे, कसं चेहऱ्यावरती हावभाव तिचे आनंदीपणाचे हावभाव आहेत, म्हणजेच काय, हॅप्पी आहे असं. ओके, आता एक्झाम्पल बघा, शी वॉज ग्लॅड वेन द मीटिंग वॉज ओव्हर. आता ही महिला बघा कशी झाली, शी वॉज ग्लॅड, ती आनंदी होती जेव्हा तिची मीटिंग ओव्हर झाली. ओव्हर म्हणजे संपली. आता बराच वेळ झाला, समजा 6-7 तासापासून मीटिंग चालू आहे आणि ती वाट पाहत होती बाबा कधी मीटिंग संपते की, आणि अचानक मीटिंग संपली आणि तिला काय झाला, ग्लॅड झाला, म्हणजेच काय, खूप सारा आनंद झाला, हर्षित झाली. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ग्लोमी. आता ग्लोमीचा अर्थ बघा, अनहॅपी अँड विदाउट होप, ग्लूमी, चीरलेस, डिजेक्टेड, डिप्रेस, डिस्पॉन्डेड. आता बघा, हॅपी म्हणजे आनंदी असणं, अनहॅपी त्याचा विरुद्धार्थी झाला, म्हणजेच काय तर दुःखी असणं. विदाउट होप, होप म्हणजे आशा, विदाउट म्हणजेच काय तर चाशिवाय, म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतीही आशा नसणं, म्हणजेच काय, निराशा असणं, म्हणजेच याला आपण ग्लूमी म्हणूया, दुःखी. आता चीरलेस, आता चीर म्हणजे उत्साहीपणा, लेस म्हणजे नसणं, म्हणजे उत्साहीपणा नसलेलं, हे सिनॉनिम आहेत त्याचे. डिजेक्टेड म्हणजे सुद्धा नैराश्य, डिप्रेस्ड तणावाखाली असलेला, डिस्पॉन्डड म्हणजे निराश असलेला. मग ग्लूमीसाठी एवढे सारे सिनॉनिम आहेत बघा. आता चित्रामध्ये बघा, हा मुलगा आहे, हा मुलगा कसा बसलाय, याच्या चेहऱ्यावरती हावभाव बघा एकदम नैराश्याचे आहेत, दुःखीचे आहेत. अंधारामध्ये एका कोपऱ्यामध्ये तो बसलाय. ओके, आता बघा, मराठीत अर्थ व्हायला ग्लूमीचा खिन्न, दुःखी, अंधकारमय किंवा ग्लूमीचा अर्थ होतो अंधकारमय, ग्लूमी फ्यू म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचे. आता एक एक्झाम्पल बघा, द लिटल बॉय सॅट इन अ ग्लूमी कॉर्नर. हा जो लिटल बॉय ना, लहान मुलगा, सीट म्हणजे बसणे, सीटचा विटू काय झाला, सॅड झाला, कुठे बसलाय, इन म्हणजे मध्ये म्हणूया, ग्लूमी कॉर्नर, कुठे बसलाय, एका अंधकारमय कोपऱ्यामध्ये हा छोटा मुलगा बसलाय. मग ग्लूमीचा इथे अर्थ काय झाला, अंधकारमय, डार्क असं म्हणू शकतो. ओके, ग्लूमी व्ह्यू म्हणतो ना, त्या पद्धतीने. दुसरं एक्झाम्पल बघा, ही लुक्स ग्लूमी टुडे. आज तो कसा दिसतोय, ग्लूमी दिसतोय, दुःखी दिसतोय, खिन्न दिसतोय. का तर त्याच्या जीवनात काहीतरी वाईट घडलंय यामुळे. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे मॉग. मॉग हे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. आता याचा अर्थ काय होतो बघा, अ बिल्डिंग फेअर डेड बॉडीज आर केप्ट अंटिल दे आर बुरिड ऑर बर्न. बघा, अ बिल्डिंग म्हणजे अशी इमारत, फेअर म्हणजे जेथे, डेड म्हणजे मृत म्हणूया, बॉडीज म्हणजे शरीर. ओके,
कीप म्हणजे ठेवणे, कीपचं वित्री झालं केप्ट. ओके, अशी इमारत जेथे मृत शरीरे ठेवले जातात. अंटिल पर्यंत दे आर ब्युरिड ऑर बर्न. बघा, दे आर ब्युरिड म्हणजे मृत शरीरे बुरिड करणं म्हणजेच काय, गाडले गेणं असं म्हणू शकतो किंवा कबर बनवणं त्यांचे. ओके, आणि बर्नचा अर्थ होतो जाळणे. म्हणजेच बघा, बऱ्याच वेळा वेगवेगळ्या धर्मानुसार त्यांची प्रथा असते. प्रेताला जाळण्यात येतं किंवा त्याला त्याची कबर बनवण्यात येते, त्याला जमिनीमध्ये गाडण्यात येतं. तर या पद्धतीचं आपण म्हणू शकतो. मग मॉर्जचा खरा अर्थ काय व्हायला, आता चित्रामध्ये बघा, एक इमारत आहे, हॉस्पिटलची इमारत आहे, ते मृत शरीर ठेवले जातात, तर त्याला मॉग असं आपण म्हणू शकतो. बघा अर्थ मराठीत, दहन किंवा दफन करण्यापूर्वी मृतदेह ठेवण्याची जी इमारत असते किंवा त्यालाच शवागार असं म्हणतात. परत एकदा बघा, दहन किंवा दफन करण्यापूर्वी मृतदेह ठेवण्याची जी इमारत असते त्याला मॉग असं म्हणतात. बऱ्याच वेळा परीक्षेत हा प्रश्न विचारलाय बरं. ओके, एक्झाम्पल बघा, ही हॅड टू गो टू द मॉग टू आयडी द बॉडी. बघा, ही हॅड टू, त्याला जायचंय. ओके, कुठे जायचंय, मॉगमध्ये जायचं, त्या शवागृहामध्ये जायचं. टू आयडी द बॉडी म्हणजे आयडेंटिफिकेशन करणं, ओळख पटवणं, त्यासाठी त्याला त्या शवागृहामध्ये जायचं. ओके, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याकडे टायर. टायरचा अर्थ बघा, टू फील दॅट यू नीड टू रेस्ट ऑर स्लीप. टू फील दॅट, फील म्हणजे वाटणं, दॅट म्हणजे जे की, यू नीड तुम्हाला गरज आहे कशाची, रेस्ट करायची, आराम करायची किंवा झोपायची गरज आहे. म्हणजेच काय, तुम्हाला कशाचा तरी कंटाळा आलाय, तुम्ही कशाने तरी दमलेले आहात किंवा तुमचा जीव मेटाकुटीस आलेला आहे. म्हणजेच काय, टायरला म्हणूया दमलेलं असणं, थकलेलं असणं. एक्झाम्पल बघा, ओल्ड पीपल टायर इझिली, जे वयस्कर लोक होतात ना, इझिली सहजासहजी टायर होतात. म्हणजेच काय, थकतात किंवा दमतात. या चित्रामध्ये पाहू शकता तुम्ही, हा व्यक्ती बघा वयस्कर आहे आणि तो झोपलेला आहे. म्हणजेच काय, थकून भागून झोपलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आपल्याकडे कॅनिबल. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे मित्रांनो. काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. अर्थ बघा कॅनिबलचा, अ पर्सन हू ईट्स ह्युमन फ्लेश ऑर ॲन ॲनिमल दॅट ईट्स द फ्लेश ऑफ ॲन ॲनिमल ऑफ इट्स ओन टाईप. अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती, हुचा अर्थ येथे जो की होतो, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. इट्स म्हणजे खातो, ह्युमन फ्लेश बघा, फ्लेश म्हणजे मांस, असा व्यक्ती जो मानवी मांस खातो. किंवा ॲन ॲनिमल म्हणजे असा प्राणी, दॅट इट्स द फ्लेश ऑफ ॲनिमल ऑफ इट्स ओन टाईप. बघा, असा प्राणी काय करतो, ॲनिमलचं फ्लेश खायला, प्राण्यांचं मांस खायला. कुठल्या, इट्स ओन टाईप म्हणजे स्वतःच्याच प्रजातीतल्या प्राण्यांना तो प्राणी खातोय, त्या प्राण्याला कॅनिबल असं म्हणायचं. मराठीत अर्थ बघा, नरभक्षक, काय म्हणायचं, नरभक्षक किंवा स्वजातीभक्षक मानव किंवा प्राणी. स्वजातीभक्षक मानव किंवा प्राणी. आता हे नरभक्षक बघा, जुने भूताचे वगैरे मूवी असायचे त्यामध्ये असायचं. आता चित्र बघा ना, हे व्यक्ती आहेत बघा प्राचीन काळामधले वगैरे, तर ते नरभक्षक होते, स्वतःच्याच जातीतल्या प्रजातीतल्या व्यक्तीला किंवा ते प्राणी असेल तर ते त्याच प्राण्याला खाऊन टाकायचे, त्याला कॅनिबल असं म्हणतो. आता एक्झाम्पल बघा, आय हॅव हर्ड द कॅनिबल ट्राईब इन स्टोरीज. आय हॅव हर्ड, मी ऐकलेलं आहे, कॅनिबल ट्राईब, एक कॅनिबल जमात, नरभक्षक जमात. ट्राईब म्हणजे काय, जमात, जाती जमात म्हणतो ना, त्या पद्धतीने. स्टोरीज म्हणजे गोष्टीमध्ये, मी गोष्टीमध्ये त्या नरभक्षक जमातीबद्दल ऐकलेलं आहे, असं एक्झाम्पल आहे. कॅनिबलला कसं लक्षात ठेवायचं, हे आदिवासी किंवा हे आपण जुन्या प्राचीन काळातले व्यक्ती वगैरे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आता प्लॅकेट. प्लॅकेटचा अर्थ बघा, टू मेक समबडी फील लेस अँग्री अबाउट समथिंग, सूथ, ॲस्यूज, बी काम, हश ऑर मॉलिफाय. बघा अर्थ काय होतं प्लॅकेटचा, मेक म्हणजे बनवणे, समबडी म्हणजे कुणाला तरी, फील म्हणजे वाटणे, लेस ॲग्री, अँग्री म्हणजेच रागात, म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचा राग कमी करणं, त्याचं सांत्वन करणं, त्याला शांत करणं, म्हणजेच काय, प्लॅकेट करणं. किंवा त्याला समानार्थी शब्द आले बघा, सूथ, ॲस्यूज आलाय, बी काम आलाय, हश आलाय, मॉलिफाय आलाय. ओके, म्हणजे एखाद्याला राग त्याचा कमी करणं, त्याचं सांत्वन करणं, त्याचं मन हळवं करणं. ओके, मराठीत अर्थ बघा प्लॅकेटचा, शांत करणे किंवा एखाद्या व्यक्तीची समजूत घालणे किंवा एखाद्या व्यक्ती दुःखात आहे तर त्याला सांत्वन करणे. चित्रामध्ये बघा, ही जी त्या मुलीची आई आहे ती तिला काय रडत आहे, तर ती तिचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, ती तिला सांत्वन करत आहे, तिची समजूत घालून तिला शांत करत आहे. म्हणजेच काय, ती व्यक्ती त्या तिच्या मुलीला प्लॅकेट करत आहे. आता एक्झाम्पल बघा, आय ट्राईड टू प्लॅकेट हर बाय ऑफरिंग टू पे फॉर द रिपेअर्स. बघा आता काय म्हणते, आय ट्राईड, मी प्रयत्न केला, टू प्लॅकेट हर, तिला शांत करण्याचा.
करण्याचा. बाय ऑफरिंग, ऑफर म्हणजे देऊ करणे, पे म्हणजे पैसे देणे, रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. आता ही मुलगी बघा, या मुलीच्या हातातून तिचा ग्लास पडलेला आहे, काचेचा ग्लास, आणि खाली पडल्यानंतर फुटला. तर तिची आई तिला समजूत घालत आहे, प्लॅकेट करत आहे आणि म्हणत आहे की जी काही भरपाई झालेली असेल तुला मी नवीन ग्लास विकत घेऊन देतेस. म्हणजेच काय, ती तिला प्लॅकेट करण्याचा प्रयत्न करत आहे, शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्टार्टल. स्टार्टलचा अर्थ बघा, टू सरप्राईज समबडी ऑर समथिंग इन अ वे दॅट स्लाइटली शॉक्स ऑर फ्रायटन्स हिम, हर ऑर इट. ओके, आता बघा, टू सरप्राईज समबडी, सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित करणे, समबडी म्हणजे कुणाला तरी, समथिंग म्हणजे काहीतरी, इन अ वे कुणाला तरी किंवा काहीतरी परिस्थितीबद्दल एखाद्याला स्टार्टल करणं, सरप्राईज करणं, आश्चर्याचा धक्का देणं. इन अ वे अशा पद्धतीने, दॅट स्लाइटली शॉक जे की थोड्या प्रमाणामध्ये त्याला थोडा धक्का बसेल किंवा तो फ्रायटन होईल. फ्रायटन म्हणजेच काय तर भयभीत होईल. ओके, आता मराठीत अर्थ बघा, थोड्याशा धक्कादायक किंवा भीतीदायक रीतीने एखाद्याला आश्चर्याचा धक्का देणे. परत एकदा बघा, थोड्याशा धक्कादायक किंवा भीतीदायक रीतीने एखाद्याला आश्चर्याचा धक्का देणे किंवा त्याला बिचकवणं, बिथरणं म्हणजेच काय, स्टार्टल करणं, सरप्राईज करणं. आता एक्झाम्पल बघा, द न्यूज विल स्टार्टल द सिटी. आता हा चित्र बघा, या चित्रामध्ये हे सगळे व्यक्ती आहेत बघा, सगळ्यांच्या नाकाला मास्क लावलेला आहे. म्हणजेच काय, न्यूज बातमी कुठली, कोरोनाची बातमी आली आणि सर्व शहराला, सिटीला काय करेल, धक्कादायक करेल, धक्क्यामध्ये आणून सोडेल. म्हणजेच काय, स्टार्टल करेल, भयभीत करेल, धक्का देईल. ओके, मग चित्राला लक्षात ठेवा. आणि लोक कसे मास्क घालून आहेत, म्हणजेच काय, स्टार्टल झाले, तर भयभीत झालेत. ओके, नेक्स्ट बघा आता, फोमिंग ॲट द माउथ. इडियम आहे मित्रांनो, काय, फोमिंग ॲट द माउथ. अर्थ बघा, टू बी एक्स्ट्रीमली अँग्री. टू बी म्हणजे अस्नेक. ओके, एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये, अँग्री म्हणजे रागवणे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्याला राग येणं, किंवा टू बी एनरेज्ड अँड शो इट. टू बी एनरेज म्हणजे संतप्त होणे, काय, संतप्त होणे, आणि तो तुमचा राग शो इट करणं म्हणजेच काय, दाखवणं असं आपण म्हणूया, म्हणजे फोमिंग ॲट द माउथ. आता मराठीत अर्थ बघा, अत्यंत रागावणे किंवा ते दाखवणे, किंवा तुम्ही रागात आहात असं इतरांना दाखवणं, म्हणजेच काय, फोमिंग ॲट द माउथ. आता चित्रामध्ये बघा, हे अमेरिकेचे माजी पंतप्रधान होते, काय नाव यांचं, राष्ट्राध्यक्ष होते, सॉरी, यांचं नाव होतं डोनाल्ड ट्रम्प. ओके, तर कसे बघा, रागारागामध्ये बोलत आहेत, त्वेषाने बोलत आहेत, म्हणजेच काय, फोमिंग ॲट द माउथ. चित्राला लक्षात ठेवा, डोनाल्ड ट्रम्पला लक्षात ठेवा, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे रागीट असे हावभाव लक्षात ठेवा, लगेच लक्षात राहील. ओके, आता एक्झाम्पल बघा, ही इज फोमिंग ॲट द माउथ अबाउट द कमिटीज डिसिजन. अबाउट म्हणजे बद्दल, कमिटी म्हणजे समितीच्या डिसिजन, समितीच्या निर्णयाबद्दल त्यांच्या मनामध्ये लगेच राग उत्पन्न झालेला आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, चला आता नेक्स्ट बघा, इनविगोरेट. आता इनविगोरेटचा अर्थ बघा, टू मेक समबडी फील हेल्दी, फ्रेश अँड फुल ऑफ एनर्जी. मेक म्हणजे बनवणे, समबडी म्हणजे कुणाला तरी, फील म्हणजे वाटणे, हेल्दी म्हणजे आरोग्यदायक, फ्रेश म्हणजे ताजं तवानं होणं. ओके, किंवा फुल ऑफ एनर्जी मनामध्ये पूर्णपणे उत्साह निर्माण होणं, यालाच इनफिगोरेट असं म्हणू शकतो. आता एक मराठीमध्ये अर्थ बघा, उत्साह वाढणे, तरतरी आणणं, ताकद देणं किंवा जोमदार बनवणं. ओके, इनविगोरेट म्हणजेच काय, एखाद्याच्या मनामध्ये उत्साह वाढवणे, त्याला तरतरी आणणं, ताकद देणे किंवा जोमदार बनवणे, याला इनविगोरेट म्हणू शकतो. आता एक्झाम्पल बघा, टेक अ डीप ब्रीथ इन टू फिगोरेट यू. बघा, टेक अ डीप ब्रीथ, टेक म्हणजे घेणे, डीप म्हणजे खोलवर, ब्रीथ म्हणजे श्वास, खोलवर श्वास घ्या. कशासाठी, टू इनविगोरेट यू, म्हणजे तुमच्या मनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी एक डीप ब्रीथ घ्या, म्हणजेच काय, खोलवर श्वास घ्या. आता चित्रामध्ये बघा, चित्रामध्ये कोण आहेत, रामदेव बाबा आहेत बघा, कसं डीप ब्रीथ घेत आहेत, कशासाठी, तर त्यांना दिवसभर त्यांच्या शरीरामध्ये उत्साह निर्माण व्हावा, ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे क्युरेटर. आता क्युरेटरचा अर्थ बघा, अ कीपर ऑर कस्टडियन ऑफ म्युझियम. आता कीपर म्हणजेच काय, तर एक सुरक्षा रक्षक असं म्हणूया, कस्टडियन रखवालदार, कशाचा रखवालदार, तर म्युझियमचा, त्या प्राणी संग्रहालयाचा, किंवा त्या संग्रहालय जे आहे त्या संग्रहालयाचा रखवालदार, त्याला क्युरेटर असं म्हणतो. आता मराठीत अर्थ बघा, संग्रहालयाचा रखवालदार किंवा संरक्षक म्हणजेच कोण, क्युरेटर. आता एक्झाम्पल बघा, द क्युरेटर गायडेड अस राउंड द गॅलरी. क्युरेटर गायडेड अस राउंड द गॅलरी
पॉइंटिंग आउट द मोस्ट फेमस पेंटिंग इन द कलेक्शन. आता हे चित्र बघा, चित्रामध्ये काय सर्व अशा मूर्त्या आहेत, कुठल्या तर संग्रहालयामध्ये प्राचीन काळातल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. ओके, मग या मूर्त्यांची जो देखरेख करायला आहे, त्यांना जो संरक्षण द्यायला त्याला क्युरेटर असं म्हणतो, तर रखवालदार म्हणजेच यांचा सिक्युरिटी ऑफिसर. ओके, आता या एक्झाम्पलचा अर्थ बघा, क्युरेटर गायडेड अस, क्युरेटरने आम्हाला गाईड केलं म्हणजेच मार्गदर्शन केलं. राऊंड द गॅलरी, ही जी गॅलरी आहे ना संग्रहालय, या संग्रहालयाबद्दल त्या क्युरेटरनं आम्हाला मार्गदर्शन केलं की बाबा किती प्राचीन काळातल्या मूर्त्या आहेत वगैरे एक्सेट्रा. पॉइंटिंग आउट, निर्देश केला, दाखवलं द मोस्ट फेमस पेंटिंग इन द कलेक्शन मधल्या सर्वोत्तम अशा पेंटिंग बद्दल त्याने सांगितलं, म्हणजे ह्या मूर्ती कशा बनवल्या आहेत एक्सेट्रा वगैरे म्हणू शकतो. ओके, चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे डिल्यूज. आता डिल्यूजचा अर्थ बघा, अ सडन फेरी हेवी फॉल ऑफ रेन किंवा टू सेंड अ फेरी लार्ज व्हॉल्यूम ऑफ समथिंग टू समवन. आता सडन म्हणजे अचानकपणे, फेरी म्हणजे फार म्हणूया, हेवी म्हणजे जड असा, हेवीचा अर्थ काय होतो जड किंवा जोरदार. फॉल ऑफ रेन, फॉल म्हणजे पडणे, रेन म्हणजे पाऊस. एक अचानकपणे जोरदार आलेला जो पाऊस असतो त्याला डिल्यूज असं म्हणतात. आता चित्रामध्ये बघा, अचानकपणे जोरदार जोमाने पाऊस आलेला. आता हे व्यक्ती बघा त्यांच्या घराकडे जात आहेत, म्हणजे सकाळी ऑफिसला निघताना तर ते व्यवस्थित गेले, परंतु ऑफिसवरून घरी येताना पूर्ण त्यांच्या रस्त्यामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं, त्यांच्या गाड्या पूर्णपणे पाण्याने डुंबून गेल्यात. तर काय झालंय, अचानक डिल्यूज झालाय, तिथे जोरदार पाऊस आलेला आहे. ओके, बघा इथे महापूर, महाप्रलय किंवा मुसळधार पाऊस. मग डिल्यूजला काय म्हणायचं, महापूर आलाय, महाप्रलय आलाय किंवा मुसळधार पाऊस आलाय. ओके, किंवा दुसरा अर्थ बघा, टू सेंड म्हणजे पाठवणे, फेरी लार्ज व्हॉल्यूम ऑफ समथिंग टू समवन. फेरी लार्ज व्हॉल्यूम ऑफ समथिंग म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टीचा त्याच्यावरती भडीमार करणं, किंवा एखाद्याला समजा पार्सल आणले तुम्ही, तर खूप सारे पार्सल किंवा गिफ्ट त्या व्यक्तीला देऊन टाकणं, तर त्याला आपण डिल्यूज सुद्धा म्हणू शकतो. ओके, आता एक्झाम्पल बघा, आय गॉट कॉट इन द डिल्यूज ऑन द वे होम. बघा, आय गॉट कॉट, कॅच म्हणजे पकडणे, कॅचचं वितरू काय येतं, कॉट येतं. ओके, आय गॉट कॉट इन द डिल्यूज ऑन द वे होम. वे म्हणजे रस्ता, होम म्हणजे घर, म्हणजे घराकडे परत जात असताना मला या मुसळधार अशा पावसाच्या कचाट्यामध्ये मी अडकलो. ओके, चला डिल्यूजला कसं लक्षात ठेवता, पाऊस पडलाय आणि मुसळधार. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे एक्झॅजरेट. आता एक्झॅजरेटचा अर्थ बघा, टू मेक समथिंग वर्स, एस्पेशली अ डिसीज ऑर प्रॉब्लेम. मेक म्हणजे बनवणे, समथिंग म्हणजे काहीतरी, वर्स म्हणजे वाईट, असं काहीतरी ते अत्यंत वाईट करणं. ओके, म्हणजे परिस्थिती बिघडणं. बघा ना, एस्पेशली अ डिसीज, विशेषतः एखादा आजार असेल, किंवा इस्पेशला अ प्रॉब्लेम, एखादी समस्या असेल ती अधिक खराब करणं, वाईट करणं, त्याला एक्झॅजरेट करणं म्हणतात. ओके, आता बघा मराठीत अर्थ, कटुता वाढवणं म्हणजे दोन व्यक्तीमध्ये वैर वाढवणं. ओके, भांडण वाढवणं. चीड आणणं एखाद्या गोष्टीबद्दल, वेदना, रोग इत्यादी विकोपास नेणं, त्याला एक्झॅजरेट म्हणू शकतो. आता एक्झाम्पल बघा, क्लायमेट चेंज विल एक्झॅबरेट सच अ प्रेशर ऑन फार्मर. क्लायमेट चेंज, वातावरणामध्ये झालेला जो बदल आहे त्याने बघा, विल ओनली एक्झॅजरेट, तो काय वाढवेल बघा, सच प्रेशर ऑन फार्मर्स, शेतकऱ्यांवरचं जे दबाव आहे किंवा शेतकऱ्यांच्या मनावरची जी भीती आहे ती आणखीनच वातावरण बदलामुळे वाढेल. आता हे चित्र बघा, या चित्रामध्ये शेतकऱ्याची जमीन आहे आणि मुसळधार पाऊस पडल्यामुळे जमिनीवरती असणारे हे सर्व पिके काय पडलेत, झोपलीत, म्हणजेच काय सर्व पिकांचं नुकसान झालंय, ते चिखलामध्ये माकलेत आणि मुळासकट उपटून पडलेले आहेत. म्हणजेच काय, या अशा वाईट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं अडचण किंवा शेतकऱ्यांची समस्या आणखीनच वाढलेली, म्हणजेच काय एक्झॅजरेट झालेली आहे. ओके, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आहे अनार्किस्ट. हे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन. यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय बरं. आता बघा, अ पर्सन who believes in or tries to bring about a state of lawlessness. अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती, हु म्हणजे जो की, believes म्हणजे विश्वास ठेवतो, असा व्यक्ती जो की विश्वास ठेवतो कशावरती बघा, और इन ट्राईज टू, ट्राईज म्हणजे प्रयत्न करणे, ब्रिंग अबाउटचा अर्थ होतो एखादी गोष्ट घडून आणणे, स्टेट ऑफ लॉलेसनेस, स्टेट म्हणजे अवस्था, लॉ म्हणजे कायदा, लॉलेसनेस म्हणजेच काय तर कायदा विस्कळीत करणं असं आपण त्याला म्हणतो. आता बघा, शासन विरोधक, अराजकतावादी किंवा राजसत्ता विरोधी.
आता बघा, राजसत्ता विरोधी किंवा शासनाविरोधी. आता चित्रामध्ये बघा, हे 3 चित्र आहेत. ओके, या पिक्चरमध्ये बघा, मध्ये आहेत भगतसिंग आहेत, इकडे सुखदेव आहेत आणि इकडे राजगुरू आहेत. तर हे प्राचीन काळातली गोष्ट आपण असं लक्षात ठेवा. प्राचीन म्हणजे मध्ययुगीन काळातली असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांच्या शासनाच्या विरोधी कारवाया करणं, जसं की इंग्रजांनी जे अमानुष कायदे आणले होते, रॉलेट कायदा असेल एटसेट्रा, त्या कायद्याविरुद्ध अराजक भूमिका मांडणारे कोण होते? हे आपले देशभक्त किंवा देशप्रेमी होते असं आपण त्याला म्हणू शकतो. बघा ना, ही वॉज अ सोशल अनार्किस्ट. कोण होते? ही वॉज अ सोशल अनार्किस्ट म्हणजे सामाजिक अराजकता विरोधी हे व्यक्ती होते. तिघही कोण होते? सोशल अनार्किस्ट होते. मग अनार्किस्टला कसं लक्षात ठेवा? शासन विरोधी कारवाया करणारे व्यक्ती. ओके, चला, भगतसिंगला लक्षात ठेवा आणि अनार्किस्ट शब्दाला लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा, बॅक ऑन वन्स फीट. बॅक ऑन वन्स फीट ईडीएम आहे मित्रांनो. ओके, ईडीएम वरती बऱ्याच वेळा प्रश्न विचार. टू बी हेल्दी अगेन आफ्टर सिकनेस. बघा, टू बी हेल्दी, हेल्दी म्हणजे आरोग्यदायी होणं, अगेन म्हणजे परत एकदा, आफ्टर म्हणजे नंतर, सिकनेस म्हणजे आजारपणानंतर. म्हणजे एखादा व्यक्ती आजार झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये गेलाय, व्यवस्थित मेडिसिन घेतले, व्यवस्थितने उपचार घेतला आणि मग तो बरा झालाय. म्हणजेच काय? बॅक ऑन वन स्पीड म्हणजे स्वतःच्या पायावरती उभा टाकलं. किंवा दुसरं बघा, वेल ऑर सक्सेसफुल अगेन, एखादा व्यक्ती परत यशस्वी होणं, त्याला म्हणूया बॅक ऑन वन स्पीड. आता मराठी अर्थ बघा, आजारपणानंतर पुन्हा निरोगी होण्यासाठी किंवा बरे होणं किंवा पुन्हा यशस्वी होणं, याला म्हणायचं बॅक ऑन वन स्पीड. आता एक्झाम्पल बघा, अडानी इज बॅक ऑन हिज फीट आफ्टर द लॉस इन द बिझनेस. आता हे अडानी आहेत बघा, गौतम अडानी, सर्वोत्कृष्ट असे प्रसिद्ध असे बिझनेसमॅन आहेत. आता काही काळापूर्वी बघा, त्यांचा बिझनेस थोडासा कमी झाला होता किंवा डबघाईला आलता. अचानक त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं टाकले आणि त्यांचा बिझनेस नव्याने, जोमाने, उत्साहाने त्याच रँकवरती आणला असं आपण म्हणतो. म्हणजे बॅक ऑन वन्स फीट. ओके, चला मित्रांनो, आजच्या सेशनमधले होते हे महत्त्वाचे इंग्लिश व्होकॅब्युलरी. नक्कीच तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये ही उपयोगी पडणार आहे. जसं की बघा, MPSC क्लर्क असेल, राज्यसेवा असेल, SSC असेल, बँकिंग असेल किंवा TCS IBPS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या महाभरती परीक्षा असेल, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.